नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ती। आज आपले उपा या ठिकाणी पाटील यांच्या निवासस्थानी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहोत। आज आपल्या हिंदू धर्माचं संरक्षण करणारी, हिंदू धर्माला पुष्टी देणारी काही साधू संत मंडळी आहेत। वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे की हरिभक्तीपरायण संजय महाराज पासपूर, हरिभक्तीपरायण भास्करगिरी महाराज संस्थान देवगड, हरिभक्तीपरायण बंडा तात्या कराडकर, हरिभक्तीपरायण शिवणीकर महाराज, अशी काही थोर मंडळी की ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन वारकरी संप्रदायाला समर्पित केलेलं आहे आणि आपल्या प्रपंचावर शून्य घातलेलं आहे। आणि असे साधू जगाच्या कल्याणाकरता समाज प्रबोधन करत फिरत असतात। आणि अशा साधूला कोण हा लवंडे नावाचा ग्रस्त एका पक्षाचा कार्यकर्ता आणि तू त्यांना बदनाम करू पाहतो, त्यांना एक प्रकारचे घुसखोर म्हणतो, ही फार मोठी शोकांतिका आहे। तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या जवळ ठेवा, तुमची गटबाजी तुमच्या जवळ ठेवा, पण त्याला वारकरी संप्रदायामध्ये आणू नका। हे मी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या आध्यात्मिक आघाडीचा राज्य प्रवक्ता या नात्याने सांगू इच्छितो। आणि आपण जे महाराज लोकांवरती हे आरोप केले की हे राजकारण करतात, हे बीजेपीला जोडलेले गेलेली माणसं आहेत, हा तुमचा गोड गैरसमज आहे। आम्ही कुणाच्याच पक्षाचे नाही, आमचा एकच पक्ष आहे। पांडुरंग आमचा नेता आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय, नामदेवराय, जनाबाई, सावता बाबा, चोखोबा महाराज हे जे संत आहेत हे आमचे महान दर्शक आहेत। आणि आशांची आम्ही पाईक आहोत। या ज्या मंडळीचा या व्यक्तीने घुसखोर असा घोष केलेला आहे त्या साधूचा जर विचार केला तर त्यांचं आपल्याला मार्गदर्शन आपण घेतलं तर पोट कल्याण होईल, अशा प्रकारची मंडळी आहे। आणि अशा महात्म्यांना असा दोष दिल्यामुळे मी त्या कोण लवंडे नावाचा ग्रस्त आहे त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्याला जाता जाता सांगतो, बाबा हे तुझं सत्र थांबव, नसता जर का वारकरी संप्रदायाच्या मनात आलं तर जी सरळ झेंडे आहेत ती उलटे होऊन तुमच्या तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही, ही सूचना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। रामकृष्ण।